अन्ननलिकेतील आम्ल उलटण्याच्या आजाराला GERD असे म्हणतात. अन्ननलिकेच्या शेवटी असणारा वर्तुळाकार स्नायू नीट बंद होत नाही. त्यामुळे पोटातले घटक पुन्हा अन्ननलिकेत वर जातात, ज्यामुळे अस्वस्थता निर्माण होते. तर आज आपण आरोग्य वार्तामध्ये GERD विषयी अधिक माहिती जाणून घेऊया. नाशिक येथील कौशल्य लिव्हर आणि गॅस्ट्रो क्लिनिकचे गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट डॉक्टर महेश मांगुळकर यांच्याकडून. नमस्कार, मी डॉक्टर महेश मांगुळकर, गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट, कॉलेज रोड व नाशिक रोड येथे मागील 10 वर्षापासून कार्यरत आहे. आज आपण GERD, आज सगळ्यांना एक प्रकारची जळजळ होते. बाकीच्या जळजळींबद्दल मी बोलत नाहीये, जी आपल्याला घशाच्या बाबत किंवा रिट्रोस्टर्नल किंवा पोटा संदर्भात किंवा इसोफेगस म्हणजे अन्ननलिका या संदर्भात जी जळजळ होते, हा आज खूप कॉमन प्रॉब्लेम झालेला आहे, कॉमन सिनारिओ झालेला आहे. अर्लियर जुन्या काळामध्ये युजली ऍसिडिटी किंवा जळजळ हे शब्द फक्त वयस्कर लोकांमध्ये किंवा अडल्ट लोकांमध्ये 40 पार झालेल्यांमध्येच बऱ्यापैकी कॉमन होते. पण हा जसा डायबिटीस अलीकडे सरकतोय तसं GERD म्हणजे गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिसीज हा सुद्धा हळूहळू डिकेड बाय डिकेड म्हणजे 10 वर्षांनी अलीकडे सरकतोय. आता त्याचे वेगळे कारण असतात. तर पहिले आपण अडल्ट लोकांमध्ये का GERD होतं किंवा गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स किंवा मराठीमध्ये आपण म्हणतो आम्लपित्त किंवा जळजळ हे का होतं. तर नॅचरल एक गोष्ट आहे, एक पाईपलाईन आहे जिला आपण अन्ननलिका म्हणतो. ती पाईपलाईन पुढे जाऊन मोठ्या एका कंटेनर मध्ये ओपन होते, त्याला आपण म्हणतो स्टमक. मग आता ह्या स्टमक मध्ये मोकळी जागा आहे, स्टमकचा भाग मोठा आहे, स्टमकचा एरिया मोठा आहे, कंटेंट मोठा आहे. मग जो आपण जसं शेतामध्ये पाईपलाईन असते, विहिरीकडनं पाणी हे पिकालाच जातं, उलट येत नाही, तसंच इथे पण वन वे वॉल्व असतो, जे अन्ननलिकेपासून पोटामध्येच अन्न गेलं पाहिजे. पोटामध्ये जे काही आहे, जे अन्न असू द्या, ऍसिड असू द्या, अजून काय, ते वर नाही आलं पाहिजे. ऍक्च्युली ते पुढेच ढकलल्या गेलं पाहिजे. अशासाठी एक वॉल्व असतो, त्याला म्हणतात गॅस्ट्रो इसोफेजियल जंक्शन. ह्या ज्या दोन अन्ननलिका आणि पोटाच्या जंक्शनला जो वॉल्व असतो त्याला म्हणतात गॅस्ट्रो इसोफेजियल जंक्शनचा वॉल्व. मग आता तो बनलेला असतो बेसिकली मुख्यतः तीन घटकांनी. त्याच्यापैकी असतं एक एलियस लोअर इसोफेजियल स्फिंक्टर, दुसरं असतं क्रुरल डायफ्राम आणि तिसरं असतं फ्रेनिको इसोफेजियल लिगामेंट. मग हे तिघं मिळून एक प्रेशर झोन क्रिएट करतात. मग हा प्रेशर झोन क्रिएट झाला की जे काही प्रेशर झोन आहे तो फक्त वरतून म्हणजे अन्ननलिकेपासूनच जे पेरिस्टाल्सिस येतं त्याच्यातनं तो अन्न पुढे जाऊ देतो आणि अन्न पुढे गेलं की बंद होतो. पण मग आता विविध कारणांमुळे काय होतं की हा जो वॉल्व आहे आपला, जो की वन वे आहे, हा कधी कधी काम कमी करणं चालू करतो. मग याने कमी काम करणं चालू केलं की मेजर अडचण ही होते की तुम्ही ज्यावेळेस झोपता, म्हणजे लाई डाऊन किंवा झोपण्याची पोझिशन आहे, तेव्हा काय होतं, पोट आणि अन्ननलिका ही एकाच लेवलला येते आणि पोटाच्या कंटेनर मध्ये मोठा कंटेंट असल्यामुळे त्याच्यातनं काही ऍसिड प्लस अन्न हे अन्ननलिकेमध्ये रिफ्लक्स होतं. मग हा रिफ्लक्स झाल्यानंतर काय होतं की स्टमक किंवा पोटाकडे असे काही आयुध आहेत की जे हाय ऍसिड म्हणजे काय, जसं pH 2 आहे, pH 3 आहे, pH 4 आहे, म्हणजे ऍसिडिक कंटेंट हँडल करण्यासाठीचे त्याच्याकडे काही शस्त्र आयुध असतात. त्याच्यामुळे पोटामध्ये ऍसिड 2 पर्यंत गेलं, 3 पर्यंत गेलं तरीही पोटाला काही त्रास जाणवत नाही. पण ज्यावेळेस हेच ऍसिड अन्ननलिकेमध्ये येतं तेव्हा त्याच्याकडे ह्या सगळ्या म्हणजे एवढ्या ऍसिडिक एन्व्हायरमेंटसाठी जे काही हत्यार, जे काही शस्त्र असले पाहिजेत ते नसतात. ते नसल्यामुळे काय होतं, तुमच्या अन्ननलिकेला इंजुरी होते. अन्ननलिकेला इंजुरी झाल्यानंतर आपण त्याला म्हणतो गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिसीज. इंजुरी झाली की डिसीज हा शब्द येतो. बाजूच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जे अन्ननलिकेला लाल चट्टे दिसतायत त्याला आपण GERD म्हणतो.
आणि GERDचे लक्षणं हे ऍसिडिटी हा शब्द आपण वापरतो जनरल, ते होणं किंवा छातीमध्ये जळजळ होणं किंवा रात्रीच्या वेळी अचानक उठून बसणं, ऑक्सिजन ऑक्सिजन कुठे आहे असं वाटणं. त्याच्यानंतर घसा वारंवार खराब असणं, अन्न तोंडात आंबट पाणी येणं, अन्न रिफ्लक्स आपण अन्नाचे कण तोंडात येणं, ह्या सगळे लक्षणं GERDचे दर्शक आहेत. आणि याच्यापैकी काही जरी असल्यास जवळच्या गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टला भेटून एक्सपर्ट ओपिनियन घेऊन ट्रीटमेंट केलेली चांगली असते. धन्यवाद.